बारीसाहेब आता है. दारात पाय टाकताच 2 गोऱ्या सार्जंटांनी मला दोनही हातात धरून उभं केलं. इतक्यात आजूबाजूच्या पहारेकऱ्यास कुजबूज झाली. बारीसाहेब आता है. बारीसाहेबांहून त्यांनी कोणीतरी अधिक निष्ठुर वा कठोर व्यक्ती पाहिली नसल्याने ते माझ्या तोंडावरही ते नाव ऐकताच काय भावना उद्भवतात ते पाहू लागले. पण मी त्या भीषण भव्य तुरुंगाच्या 2 लोखंडी फाटकांच्या मध्यंतरी असलेल्या भागास भूषवण्यासाठी जे अनुरूप अलंकार धारण केलेले होते ते पाहण्यात गर्क झालेलो होतो. निरनिराळ्या प्रकारच्या हातकड्या एकात एक गुंफून त्यांची ही हिडीस फुले भिंतीवर लावलेली होती. मोठमोठाल्या पायबेड्या, दंडबेड्या आणि मनुष्याच्या शरीरास कष्ट देणारी अशीच अन्य आयुधे समोरच्या भागावर ओळीने लोंबकळत होती. त्या उग्रतेची एक शोभाच दिसत होती. ते बेयोनेट बंदूक, बेड्या हातकड्यांच्या अघोर अलंकारांनी तो भीषण तुरुंग असा शोभू लागे की जसा एखादा मांग उत्तम कपडे घालून फाशी द्यावयास येताना शोभतो. देशांच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे इतिहास वाचताना ज्या दृश्यांची वर्णने अंगावर काटा उभा करीत असत त्यातील वर्णन अक्षरशः लागू पडणारे हे दृश्य आहे. दोघा उद्धत सार्जंटांनी धरून मला येथे उभे केले आहे की त्या दृश्यांच्या भीषणतेच्या जबड्यात माझे मनोधैर्य चुरले जावे. ती भीषणता मजकडे टक लावून डोळा वटारून पाहत होती. मीही तिच्याकडे डोळे वटारून पाहत होतो. मीही तिच्याकडे डोळ्यास डोळा भिडवून पाहत होतो. दोघांची ओळख झाली. मला एक अद्भुत समाधान वाटू लागले की तर मग मीही जे वाचले ते स्वतः अनुभूत केले आणि हा येथे त्या दृश्याच्या जबड्यात न चुरता जाता निष्कंप निर्भीड उभा राहिलो आहे. ब्रिस्टनच्या लंडन येथील तुरुंगात असताना मी 2 मूर्ती म्हणून एक कविता केलेली होती. तिची चरणे मन म्हणू लागले आणि जय असे उद्गार माझ्या हृदयात उठू लागले. बारीबाबाचा उपदेश. मी त्या मनोविकारांच्या वावटळीतून किंचित सुटताच बाजूस पाहिले तो एक लठ्ठ काठी हातात घेतलेला गलेलठ्ठ गोरा अधिकारी मजकडे पाहत उभा राहिलेला मला दिसला. हेच बारीसाहेब होत. आपण येणार ही वार्ता हेतुपूर्वक माझ्या कानावर त्यांनी घालवली होती आणि आता आपल्या वाटेकडे यांचे भयभीत डोळे लागले अशा नेहमीच्या अपेक्षांनी ते आले होते. पण त्याच वेळेस माझे मन वरील विजयी विचारात मग्न झाल्याने मला ते केव्हा आले ते कळलेही नाही. त्या मिनिटात त्यांनाही माझकडे पाहत राहावेसे वाटले असावे. मला ते गुपचूप निरीक्षित असता माझी त्यांच्याकडे दृष्टी पडताच त्यांनी पाहिले न पाहिलेसे करून त्या सार्जंटास सांगितले, "लीव्ह हिम, ही इज नॉट अ टायगर." सोडून द्या त्याला, तो काही कोणी वाघ नाही. नंतर मजकडे ती जाडी काठी रोखून ते म्हणाले, "वेल, आर यू द मॅन हू ट्रायड टू एस्केप ॲट मार्शेल्स? मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य तो तूच काय?" त्यांच्या अद्भुत स्वरात विचारलेल्या प्रश्नास तितक्याच उद्धत पण संयत स्वरात मी उत्तर केले, "येस, व्हाय?" होय का? माझ्या उत्तराने बारीसाहेबांचा स्वर थोडा मावळला. केवळ जिज्ञासू ध्वनीने ते म्हणाले, "व्हाय डिड यू डू दॅट? तसे का केलेत?" कारणासाठी मी म्हणालो, "त्यातील एक कारण हे की त्या सगळ्या त्रासातून सुटका व्हावी." "परंतु त्या त्रासात तुम्ही स्वतःच पडलेत ना?" "होय, ते खरे आहे, कारण त्या त्रासात तसे स्वतःहून पडणे हे मला माझे कर्तव्य वाटले आणि त्या त्रासातून शक्य तर सुटणे हेही कर्तव्यच वाटले. हे पहा." बारीसाहेब अगदी मनमोकळेपणास दाखवून हसत म्हणाले, "मी काही इंग्रज नाही, मी आयरिश आहे." मी मध्येच म्हणालो, "आणि इंग्रज असते तरी तुमच्याविषयी केवळ तेवढ्यासाठी माझे मनात काहीही उपपूज्य भाव वा तिरस्कार उत्पन्न झाला नसता. इंग्लंडमध्ये माझ्या ताज्या तारुण्याची काही वर्ष मी घालवली आहेत आणि त्या लोकांच्या अनेक सद्गुणांचा मी चाहता आहे. पण मी आयरिश आहे हे अशाकरिता सांगतो की लहानपणी मीही इंग्रजांच्या हातून आयर्लंडला सोडवण्यासाठी चाललेल्या स्वातंत्र्यवीरांच्या झुंजीत भाग घेतला. पण आता माझे मन पालटले आहे. हे पहा, तुम्हास मित्रत्वाच्या नात्याने मी सांगतो की तुम्ही अजून तरुण आहात
आणि मी तुमच्यापेक्षा कितीतरी पावसाळ्यांनी वडील आहे. यू आर स्टील यंग बट आय एम ॲडव्हान्स इन यंग एज. मी हसत मध्येच विचारले, अँड डोंट यू थिंक दॅट परहॅप्स दॅट मे बी द रिझन ऑफ द चेंज दॅट हॅज कम ओव्हर यू? नॉट इन्क्रीजिंग विजडम बट वेंडलिंग एनर्जी. गोंधळल्यासारखे होऊन साहेब म्हणाले, तुम्ही बॅरिस्टर आहात. मी एक अशिक्षित बंदिवान जेलर आहे. पण माझ्या उपदेशास तुम्ही तुच्छ मानू नका. खून ते खून. खून कधी स्वातंत्र्य देणार नाही. मर्डरर्स आर मर्डरर्स अँड दे विल नेवर ब्रिंग इंडिपेंडन्स. अर्थात. पण हे तुम्ही आधी आयर्लंडच्या सिनफिनवाल्यांना का शिकवित नाही? आणि मी हत्येचा पक्षपाती आहे हे तुम्हास कोणी सांगितले? विषय पालटीत ते म्हणाले, आता सुपरिटेंडेंट येणार आहेत. वास्तविक पाहता मी तुमच्याशी राजकारणाबाबत बोलणे नियमाविरुद्ध आहे. पण तुमच्यासारख्या विद्वान तरुण आणि प्रख्यात मनुष्यास अशा बदमाशांच्या टोळीत पाहून अंतःकरण तळमळते म्हणून इतके सांगितले. आता मागे काय झाले ते झाले. त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. केवळ येथे तुम्ही कारागाराचे नियम पाळलेत की माझे काम झाले. नियमाविरुद्ध कधी वागू नका, नाहीतर मला शिक्षा करावी लागेल. राजकारणाविषयी बंदिवानाशी बोलणे हे मी नियमाविरुद्ध वर्तन करीत आहे म्हणून म्हणणाऱ्या या बंदीपालाचे तुम्ही नियमाविरुद्ध वागू नका, नाहीतर मला शिक्षा करावी लागेल. हे सांगणे किती नकळत परिहासाने भरलेले होते हे त्यांच्या ध्यानातही आलं नाही. आणखी एक सावधानतेची सूचना तुम्हास करणे मी माझे कर्तव्य समजतो की तुम्ही येथून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याच्या भरीस पडलात तर भयंकर संकटात पडाल. ह्या तुरुंगाभोवती मोठमोठी गहन अरण्ये असून त्यात महाक्रूर रानटी लोक राहत असतात. ते तुमच्यासारखेच कोवळे पोर पाहतात व त्यास काकडीसारखे खाऊन टाकतात. हसता काय? काय जमादार, मी म्हणतो ते खरे की खोटे? जमादार अर्थातच मुजरा करीत म्हणाला, अक्षरशः खरे साहेब, मलाही ते माहीत आहे. मी म्हणालो, मी पकडलो जाताच प्रथमतः जे पुस्तक आणून वाचले ते अंदमानाचे सरकारी इतिवृत्त हे होय. पोर्ट ब्लेअर हे मार्सेलिस नाही हे मी जाणून आहे. ठीक, तर हे पहा. आता माझे मताप्रमाणे चला. मी तुमच्या उपयोगी पडेन. जमादार, येऊन जा यांना आत आणि त्या 7 क्रमांकाच्या चाळीच्या वरच्या मजल्यातील कोठडीत ठेव बंद करून. प्रकरण 8. कोठडीतील पहिला आठवडा. जमादार मला घेऊन 7 क्रमांकाच्या चाळीत बंद करण्यासाठी चालला. वाटेत एक हौद लागला. जमादार म्हणाला, यात स्नान करा. मी 4-5 दिवसात स्नान करू शकलो नव्हतो. समुद्र प्रवासाने अंग अगदी मलिन आणि घामोळे झालेले होते. म्हणून स्नान करण्याची परवानगी मिळाल्याने आनंद झाला. पण भिजवावयाचे काय? जमादार म्हणाला, ही घ्या लंगोटी. आता काम करताना आणि स्नानाच्या वेळी नेहमी ही लंगोटीच नेसली पाहिजे. मन किंचित कचरले. पुन्हा म्हणाले, हा रे वेड्या, अरे रामदास देखील लंगोटीच नेसत असत. ह्या तुझ्या कपड्यात काय आहे ते सर्वांना माहीत आहेच. मग तू ते कोणापासून लपवतोस? ह्याच विकाराला तर मिल्टनने ऑनर डिसऑनरेबल म्हणून म्हटले आहे. युरोपात असा एक धर्मपंथ होता की जो कपडे घालणे म्हणजे पाप समजत असे. कारण ॲडॅम आणि ईव्ह दोघेही निष्पाप अवस्थेत उलिंगच असतात. त्या पंथांचे अनुयायीही तसेच आहात. त्यांना ॲडमाइट म्हणत. प्रस्तुतही युरोपात धर्मदृष्टीने नसले तरी शास्त्रदृष्टीने कित्येक ठिकाणी लहान लहान स्त्री-पुरुषांच्या वसाहती अशा प्रदेशात स्थापन केल्या जातात की ज्यात स्त्री-पुरुषांनी कपडा थंडीपुरताच वापरला तर क्षम्य समजला जातो. त्याविना नेहमी उलिंगच राहून सूर्यप्रकाशात शरीरे अनावृत ठेवावी लागतात. कारण कपड्यांचा अतिशय मोह शरीरात सूर्याचे दर्शन जवळजवळ मरेतोपर्यंत किंबहुना मेल्यानंतर युरोपात होऊ देत नसल्याने आरोग्यदृष्ट्या हानी होत आहे, अशी तिकडे काही डॉक्टरांची मते झालेली आहेत. हे विचार एकीकडे डोक्यात येत असतानाच हातांनी झटपट मी कपडे काढून चड्डी सोडून टाकून अगदी उघड लंगोटी नेसूनही टाकली होती. जमादारास इतर राजकीय बंदिवानांची प्रथमच लंगोटी नेसताना जी लज्जेने त्रेधा उडे ती गंमत पाहावयास न मिळाल्याने मी बराच
निगरघट्ट मनुष्य आहे अशी समजूत त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होती. कसाबसा लंगोटी नेसून स्नानास आनंदाने गेलो नि लागलो पाणी कटोरा भर भरून घ्यावयास. तो जमादार ओरडला, असे नाही करावयाचे, हे काळे पाणी आहे. प्रथम उभे राहावयाचे, मग मी म्हणेन लेव पाणी म्हणजे लववायचे आणि पाणी घ्यावयाचे. एक कटोरा, मग मी म्हणेन अंग मळा म्हणजे अंग घासायचे हाताने आणि पुन्हा मी म्हटले अरे लेव पाणी की पुन्हा 2 कटोरे पाणी घ्यायचे आणि परत फिरवायचे. 3 कटोऱ्यात 3 थाळी पाण्यात स्नान करायचे. त्या मुसलमान पठाण जमानदाराची ही आज्ञा होताच मी चमकलो. मी क्षेत्राचाच राहणार असल्याने नाशिक त्र्यंबकास संकल्पाच्या शिस्तीने स्नाने करण्याची सवय मला होतीच. मनात हसून म्हटले, तसाच हाही एक संकल्पच म्हणावा. तो गोऱ्या पाण्यावरचा संकल्प असे, हा काळ्या पाण्यावरचा स्नान संकल्प म्हणावा म्हणजे झाले. त्या दाढी दीक्षिताने तो संकल्प सांगण्यास आरंभ केला. मी स्नान करू लागलो. तो डोळे एकदम गच्च मिटून जाऊन काही दिसेनासे झाले आणि आग होऊ लागली. झाले तरी काय, संकल्पात कोठी चूक तर झाली नाही. इतक्यात कोठीशी चूळही भरली गेली. तो तोंड एकंदर थू 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 करीत बंड करून उठले. जीभ अगदी खारट झाली. तेव्हा साहस करून जमादारास विचारले, हे पाणी खारट कसे झाले? तो म्हणाला, म्हणजे समुद्राचे पाणी कधी गोडे असते की काय? तेव्हा ध्यानात आले की आम्हाला हे समुद्र स्नान होत होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अंदमानास स्नानास, कपडे धुण्यास, वापरण्यास सर्व समुद्राचे पाणी वापरावे लागते. तेही नळाने आणून कोंडीत साठवलेले. अंग सगळे चिकचिकीत झाले. केस राठ झाले. स्नान केले नसते तरी बरे असे वाटू लागले. पण पुन्हा वाटले आता ही सवय झालीच पाहिजे. लंडन वा पॅरिसमध्ये टर्किश बाथ उपभोगलेला आता थोडी अंदमानिश बाथांची ही गंमत नको का अनुभवायला? राष्ट्रीय पापांचे क्षालन, उंची साबण आणि सुगंधी तेले लावून आणि पाण्याच्या फवाऱ्याखाली केलेल्या स्नानांनी आणि संस्कृत संकल्पांनी होणारे नसून खारट पाण्याच्या लेव पाणी म्हणून ओरडणाऱ्या कठोर संकल्पाचे आज्ञेप्रमाणे घेतलेल्या ह्या 3 कटोरे स्नानाचेच होणार आहे. कपडे घालून पुढे चाललो. तो एक विटांनी आणि दगडांनी पक्केपणे बांधलेल्या भिंतीत उंच लोखंडी गज एकसारखे मारून खण भिन्न केलेल्या व लाकडांचा स्पर्शही जिला आगीच्या भयाने झालेला नाही आणि जी मध्ये एकसारख्या खोल्या समप्रमाण मांडलेल्या आहेत, अशी त्रितल 3 मजली चाळ मला दिसली. त्या रुंद पायऱ्या, तो पांढरा सफेद रंग, ते जिने आणि ती सप्रमाण बांधणी पाहून एखादा वाडाच पाहावा तसा मनास थोडा आल्हादच वाटला. मनात म्हणालो, हीच ती 7व्या क्रमांकाची चाळ. हिच्या या 3ऱ्या मजल्यावर मला राहावयाचे वा उत्तम मोकळा वायू येईल, प्रकाश येईल. स्वतःचे घर असे असते तर आपण श्रीमंत ठरलो असतो आणि क्वचित 4-4 महिने या विस्तृत भवनात आणि या हिरव्या अंगणात आपण होऊन सुखाने राहिलो असतो. मग ही बंदीशाळा, ही भावना तेवढी सोडून दिली तर वाड्यातही राहणे अगदीच दुस्सह नाही. राहण्यापुरताच विचार केला तर मम आणि न मम ह्यातच सुखदुःखाची विजय आहेत, असे वेदांतही म्हणतात. ते काही व्यर्थ नाही. बरे तर शक्यतो तशीच वृत्ती ठेवायची. एवढे फक्कड घर आणि बिनभाड्याचे मिळाले असता त्यास बंदीशाला म्हणून नाव ठेवून उगीच का भ्या? काही दिवस येथे गमतीने का न राहा? पण काही म्हणजे किती दिवस? शंकेने विचारले आणि कुजबुजलो की तेथेच तर गोम आहे. अंदमानाच्या नियमाप्रमाणे 6 महिन्यांनी बंदींना गृहातून बाहेर सोडण्यात येते. इतरांपेक्षा आपणावर राग तर फार तर 1 वर्ष आत ठेवतील. शिपायांनी आम्हास सांगितले होते की 3 वर्षावर कोणीच मनुष्य आजपर्यंत या सिल्व्हर जेलमध्ये एकसारख्या आल्यापासून बंद करून ठेवलेला नव्हता. तेव्हा फार फार तर 3 वर्ष मला आत बंद करतील. परंतु कठीणतम तेच गृहीत धरून त्याच्या प्रतिकाराची मानसिक सिद्धता आधीच करून ठेवावयाची ह्या माझ्या संकटात अत्यंत उपयोगी पडलेल्या नियमास अनुसरून मी म्हणालो, तेही सोडून फार फार तर 5 वर्ष आपणास ह्या खोलीत कोंडून ठेवतील, असे गृहीत धरू या म्हणजे झाले. ठीक, तर या वाईट नसणाऱ्या बंदीगृहास आपला वाडा समजून 5 वर्षापर्यंत येथेच राहावयाचे
आणि काव्य रचवायचे. असा सरकारी आज्ञा म्हणून नव्हे तर आपलाच स्वेच्छ निश्चय म्हणून नियम करूया. या मानसिक खेळण्याशी खेळता खेळता मी 3ऱ्या तळावर पोहोचून त्या खोलीच्या दारापाशी येऊन उभाही राहिलेलो होतो. मी तेथे येणार म्हणून ती सर्व चाळ, जिथे जवळजवळ 150 माणसे असत, रिकामी केलेली होती. केवळ सरकारी दृष्टीने उत्तम, परंतु बंदिवानाच्या दृष्टीने चहाडखोर, पापी, कुकर्मी आणि उलट्या काळजाचे म्हणून ठरलेले असे 3 वॉर्डर तेथे ठेवले होते. ते 3ही बलूची आणि पठाणी मुसलमान होते. राजकीय बंद्यांवर आणि यातही विशेषतः मजवर बहुधा पठाणी बलूची मुसलमानाविना इतर कोणाचाही पहारा करण्याचे काम सांगण्यात येत नसे. ज्यास ते काम सांगण्यात येई त्यास अर्थातच तो मोठा गौरव वाटे, कारण अधिकाऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे अशी घमेंड त्यास करता येई. त्यांच्या हातून आमच्या गुप्त खटपटीच्या बातम्या लागणार असण्याने आणि अधिकाऱ्यांची वाटेल ती अन्यायाची वा क्रूरपणाची कामे करण्यात ते निर्ढावलेले असल्याने या बलूची व पठाणी मुसलमानास तिकडे अधिकारीही ढिलाईने वागवून त्यांचे अनियमिकच नव्हे तर अनीतिमान वर्तनही क्षम्य मानून इतर सर्वांवर आणि विशेषतः हिंदूंवर त्यांचा दाब आणि धाक पडेल असे धोरण ठेवीत. आम्ही राजकीय बंदी सर्व हिंदूच असल्याने त्या बंदीगृहात आम्ही गेल्यापासून वरील कारणांकरिता हिंदू लोकांवर संक्रांत आल्यासारखी झाली. आम्ही हिंदू बंदिवानांवर हिंदू जमादार ठेवला तर आम्हाशी सहानुभूती ठेवण्याचा अधिक संभव. त्यातही आम्ही राजकीय बंदिवान म्हणून आमच्या हालचालीच्या खऱ्या बातम्या फुगवून आणि नसलेल्या बनवून अधिकाऱ्यास पोचवण्याचे आणि शक्य तितक्या क्रूरपणे आम्हास वागवण्याचे उलट्या काळजाचे काम हिंदूंना स्वभावतः मुसलमानांइतके साधणे अशक्य. म्हणून हिंदूंना बढती मिळणे कठीण होऊ लागले. दुसरे असे की पठाणास या दुष्ट कार्यासाठी डोक्यावर चढवून घेणे अधिकाऱ्यास प्राप्त झाल्याने हिंदूंचा छळ केला असता सर्व पापम विनश्यती म्हणून लहानपणापासून ज्यांना धर्म वेडाने पढवलेले असते असे ते कुकर्मी मुसलमान पठाण हिंदूंविरुद्ध खोट्या कागाळ्या उठवून आणि त्यांचा छळ करून त्यास अधिकच पौढा निर्धावस्थेत देऊ शकू लागले, कारण त्या मुसलमानांविरुद्ध बारीबाबा कोणाचेही ऐकणार नाही ही सर्वांची अनुभवाने निश्चिती पटलेली होती. अशा रीतीने हिंदू बंद्यातील अधिकाऱ्यास जागा मिळेनाशा झाल्या. जे हिंदू बंदिवान अधिकारी होते त्यांच्यावर किटाळे रचून पठाण बंद्यांनी त्यास काढून टाकवलेले आणि नवीन भरती पठाणी बंद्यांची अधिकाऱ्यांच्या जागेवर होत चालली. पठाण अधिकारी नेहमी पठाणांची बाजू घेत. ही त्यांची जूट सत्कृत्यात वर्णनीयच ठरली असती. पण त्या ठिकाणी ह्या पापी एकोप्यामुळे पठाणी मुसलमान, सिंधी मुसलमान, बलूची मुसलमान ह्यांच्या गटांचे बंदिवान अधिकारी आपल्या जातीच्या बंद्यासही शक्यतो हिंदूंचा छळ करण्यास उत्तेजन देऊ लागल्यामुळे आम्हा राजकीय हिंदू बांधवांचे त्या कारागारात पाय टाकल्यापासून तेथेच नव्हे तर उभ्या अंदमानात हिंदू बंदिवानाचे आणि बंदी अधिकाऱ्यांचे फारच हाल होऊ लागले. त्याचे परिणाम कसे दूरवर पोचत गेले हे वृत्त हलके हलके पुढे येईलच. ते वृत्त नीटपणे समजण्यात यावे म्हणून तेथेच त्याचे हे मूळ दिल्यासे थोडेसे दिग्दर्शित करून ठेवले आहेत. त्या मुसलमानात पठाणी, सिंधी व बलूची हे वैयक्तिक अपवाद सोडून बहुशः अत्यंत क्रूर आणि हिंदू द्वेषाने ओथंबलेले असत. त्यांच्या बरेच खाली पंजाबी मुसलमान, इतर बंगाली, मराठी, तामिळ इत्यादी मुसलमान बंदिवान वैयक्तिक अपवाद सोडून एकंदरीत इतके दुष्टही नसत वा हिंदुत्वेष्टही नसत. तथापि या त्यांच्या सौजन्यास दुर्गुण म्हणून वरील क्रूर मुसलमान नेहमी हसत राहिल्याने आणि त्यास तो आधा काफिरही है, हा तर अर्धा काफरच आहे असे हिणवीत राहिल्याने हे पंजोबत्तर मुसलमानांनाही हळूहळू पठाणी अनुसरण करू लागत. तथापि ते तटस्थ सरकारचे विश्वासपात्र नव्हते. अधिकाऱ्यांचा ओढा अर्थातच माने अधिक क्रूराकडे अधिक ओढला जाई. म्हणूनच मजवर तर मुसलमानातच नव्हे तर पठाणातील जो अगदी निर्ढावलेला वॉर्डर जमादार वा पेटी ऑफिसर म्हणजे बंद्यातील बढती देऊन केलेला बंदिवान अधिकारी असेल तोच नेमण्यात येई.
अशाच त्या तिघा बॉर्डरांच्या हाती मला सोपवून खोलीत बंद करून आणि कुलूप लावून तो जमादार निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ते पठाणी बॉर्डर घाईघाईने माझ्या कोठडीसमोर येऊन, "साहेब, आता खडे रहो," म्हणून म्हणाले. मी दारापाशी आलो. दार म्हणजे कोठडीचे गजांचे नेहमी बंद ठेवलेले फाटक. बारीसाहेब आल्याबरोबर आणखी काही गोऱ्या लोकांना घेऊन आले. मी त्या कारागृहात गेल्यापासून बारीसाहेबांना नवीन महत्त्व प्राप्त झाले होते. तेथील युरोपियन स्त्री-पुरुषास मला पाहण्याची आणि शक्य तर काही संभाषण करण्याची इच्छा असे. त्यामुळे त्यास बारीसाहेबांपुढे ऊढ जाळण्याविना दुसरा मार्गच उरत नसे. मोठ्या अर्जवानंतर अगदी गुपचूपपणे म्हणून बारीसाहेब त्यास बंदीगृहात आणीत आणि ते मला भेटवून त्या दुरूनच दाखवून, "आपण तुमच्यावर फार मोठा उपकार केला, पण आता यापुढे झाले हे पचेल कसे? ह्या विवंचनेत आपण चूर झालो आहोत," अशी गंभीर मुद्रा करून, "दिस विल डू, दॅट विल डू," असे म्हणत त्या पाहुण्यास या घी आईने परत घेऊन जात. ही संधी साधावी म्हणून 15 दिवस बारीसाहेबांच्या बंगल्यावर त्यांची मनभरणी करीत असलेल्या गोऱ्या सार्जंटांची आणि स्त्रियांची उदाहरणे मला माहीत आहेत. सरकार म्हणून बॉर्डर ओढताच मी तेथील नियमाप्रमाणे सरळ उभा राहिलो. बारीसाहेब कोठडीतल्या गजाच्या लहानशा बटकातून दिसू लागल्यापूर्वी त्यांचे पोट दिसू लागले, कारण त्यांच्या सर्व शरीरास मागे टाकील आणि उभ्या जगतास तुच्छपणे आवाहन करीत बारीसाहेबांचे पृथ्वीचा आकार दाखविण्यासाठी शाळेत ठेवलेल्या फुग्यासारखे ते पोट 2 पावले त्यांच्यापुढे धावत असे आणि त्यांच्या त्या पोटावर मध्यापर्यंत चढलेला तुमानीचा तो कावडी पट्टा भूमध्य रेषेसारखा शोभत असे.